यांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। घाटमाथा आणि धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी कायम असून जिल्हा प्रशासन सतर्क झाले। राधानगरी आणि काळंबावाडी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होते आहे। अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधाऱ्याच्या विसर्गाबाबत धरणाच्या यंत्रणांशी समन्वय ठेवावा असे निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले आहेत। जिल्ह्यातले 80 बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय। नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे। पंचगंगा नदीचं पाणी पुन्हा पात्राबाहेर आलंय। राधागिरी धरणाचे 7ही स्वयंचलित दरवाजे उघडलेत। दूधगंगा वारणा या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। अलमट्टी धरणाचा विसर्गही वाढवण्यात आलाय। शिरोळ तालुक्यातील संभाव्य पूरस्थितीवर प्रशासन बारकाईनं लक्ष ठेवून आहे। तळ कोकण आणि गोव्यात जाण्यासाठी कोल्हापूरमधून असलेल्या 3 मार्गांपैकी सध्या केवळ आंबोली घाटमार्गे वाहतूक सुरू आहे। सांगली जिल्ह्यात कृष्णा, वारणा, अग्रणी आणि भोर नदीच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस सुरू आहे। या पावसामुळे अनेक ठिकाणी तलाव, ओढे, नाले भरून वाहू लागले आहेत। पावसामुळे सोयाबीन आणि उडीद या पिकांना फटका बसलाय। सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेतला आहे। सातारा जिल्ह्यात कोयना, धोम, कण्हेर, उमरोडी, तारळी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यामुळे कृष्णा आणि कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे 7 फुटांवर उचलण्यात आलेत। यामुळे कोयना नदीतील विसर्ग वाढला आहे। पुणे शहरासह जिल्ह्यात सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत आहे। टेमघर धरण पाणलोट क्षेत्र आणि कासारसाई धरण पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे। खडकवासला धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीच्या बाजूला असलेल्या एकतानगर, सिंहगड परिसरात पाणी शिरलं असून नागरिक आता सुरक्षित स्थळी जात आहेत। भोर इथल्या अंबाडे घाट इथे दरड कोसळली होती, मात्र तत्काळ मलबा हटवून वाहतूक इथे सुरू करण्यात आली आहे।